ओके. गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण पुन्हा एकदा तेच बघणार आहोत, म्हणजे वर्टिकल सर्क्युलर मोशन. यामध्ये मास टाईड टू स्ट्रिंग. लास्ट टाइमला आपण बघितलेलं होतं तेच. त्यामध्ये काय बघितलं होतं? VA VB बघितलं होतं. पुन्हा एकदा थोडक्यात उजळणी करतो. कन्सिडर दिस वन इज ए वर्टिकल सर्क्युलर मोशन. म्हणजे काय? लास्ट टाइमला दाखवलं होतं की बाबा एक आय कार्ड घेतलं होतं मी. आता आज आय कार्ड आणलं नाही मी. आय कार्ड तो दोरा असेल आणि नंतर कार्ड असेल. त्या कार्डच्या ठिकाणी काय लावायचं माहिती आहे का? बॉब, मेटॅलिक बॉब. बॉब लावून तो काय करायचं माहिती आहे का? हात जो पकडला तो असं ठेवून रोटेट करायचं. रोटेट इन वर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये रोटेट करायचं. रोटेट केल्यानंतर आता जर हळू रोटेट केल्यानंतर तो काय फिरणार आहे का? नाही. तर त्याला काहीतरी मिनिमम स्पीड आहे ॲट टॉप पोझिशनला. हा ए काय टॉप पोझिशन आणि बी काय बॉटम पोझिशन. म्हणजे याला अप्पर मोस्ट म्हणलं तरी चालेल. अप्पर मोस्ट पोझिशन इथं लिहिलंय आणि बीला काय लिहिलंय? बॉटम पोझिशन किंवा लोअर मोस्ट पोझिशन. हा ए आणि बी. पुन्हा एकदा सांगतो, या ठिकाणी जर पार्टिकल बॉब इज म्हणजे हा ओ आहे, म्हणजे मी असा हात पकडलेला आहे. बॉब म्हणजे इथं आहे. हा मधला काय? स्ट्रिंग आहे. स्ट्रिंग म्हणजे दोरा आहे. हा आहे किंवा आहे. तो असा फिरत असं कसं फिरत असं कम्प्लीट सर्कल पूर्ण करतो इन वर्टिकल प्लेन. हा कुठला क्लॉकवाईज आहे? क्लॉकवाईज का अँटी क्लॉकवाईज? हा कम्प्लीट अँटी क्लॉकवाईज डिरेक्शननी आहे. आता यामध्ये ए अपर मोस्ट पोझिशन, बी लोअर मोस्ट पोझिशन, सी मिडवे पोझिशन, सी अँड डी मिडवे पोझिशन आहे. आता बघूया ॲट पोझिशन ए अपर मोस्ट पोझिशन. या ठिकाणी VA मीन इथं जो म्हणलेलं आहे टँजंट टू दिस पॉइंट. पॉइंट मी सांगा बॉब आहे. टँजंट टू दिस बॉब VA मीन. का असं टँजंट इकडं का नाही? कारण मोशन इज इन अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. नंतर इथून तो इथं आला. या ठिकाणी MG खाली आहे. या ठिकाणी जो घेतो आपण VC तोही खाली असणार आहे. VC पण टँजंट असणार. नंतर इकडे घेऊ B पॉइंटला लोअर मोस्ट पोझिशन. MG म्हणजे बॉब इथं आलेला आहे. माझा हात इथं आहे म्हणजे हा कम्प्लीट काय दोरा आहे. इथं वेट MG इज डाऊनवर्ड डिरेक्शन ऑलवेज. आणि या ठिकाणी जो टँजंट टू B आहे म्हणजे याचा अर्थ काय? व्हेलॉसिटी ऑफ B. नंतर D पाशी येऊया. या ठिकाणी D पॉइंटला वेट MG कसा असणार? म्हणजे जर मी हा कम्प्लीट जोडून घेतला असा, हा कम्प्लीट O टू D पॉइंट जोडून घेतला असेल तर हा D ला टँजंटला जो आहे हा म्हणजे वर्टिकल MG डाऊनवर्ड डिरेक्शन ऑलवेज. जर मी जर काढायचा असेल VD तो कसा असेल? टँजंट टू दिस पाथ म्हणजे हा VD. आता बघूया टेन्शन. आता या ठिकाणी MG खाली TA खाली. टेन्शन नेहमी टुवर्ड्स दी स्ट्रिंग असणार. टेन्शन इन द स्ट्रिंग. या ठिकाणी MG खाली तर आहेच, मग सांगितलेलं आहे. TB म्हणजे काय? टेन्शन ॲट पॉइंट B. तो कसा असणार? वर असणार. R काय? R इज द रेडियस ऑफ सर्क्युलर पाथ. हे लास्ट टाइमला बघितलेलं आहे. मग त्यावर आपण इक्वेशन लिहिले अपर मोस्ट पोझिशन. यामध्ये बघा TA प्लस MG दोघांची डायरेक्शन सेम आहे टुवर्ड्स दी सेंटर ऑफ सर्कल O. TA प्लस MG VA स्क्वेअर अपॉन R. याला म्हणलं इक्वेशन नंबर 1. तर खालचं बघूया TB मायनस MG. TB मायनस MG हे दोन अपोजिट डिरेक्शन आहे. त्या डिफरन्स जो काय देणार आहे तो काय देणार? सेंट्रिपिटल फोर्स. म्हणजे या ठिकाणी जो काही डिफरन्स बिटवीन TB मायनस MG दोन्ही काय फोर्स आहे. दिस फोर्स प्रोव्हाइड्स नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. दोन इक्वेशन काल आपण बघितले. आज पुन्हा मी एकदा एक्सप्लेन केलेलं आहे. काल म्हणजे शनिवारी आपण मी काय केलेलं आहे की मिनिमम स्पीडला टेन्शन 0 मानलं होतं. मग VA कॅल्क्युलेट केला होता. त्यानंतर लॉ ऑफ कॉन्झर्वेशन मेकॅनिकल एनर्जी वापरून मी काय केलं? VB काढला होता. मिनिमम वेलॉसिटी ॲट पॉइंट B. तर तुम्हाला माहिती आहे VA मिनिमम वेलॉसिटी VA मीन किती आहे?
स्क्वेअर रूट ऑफ आर जी आणि व्ही बी वेलोसिटी ॲट पॉईंट बी मिनिमम हे लास्ट टाइमचं आहे स्क्वेअर रूट ऑफ 5 आर जी. आता आपल्याला व्हीडी किंवा बीसी कॅल्क्युलेट करायचं. आपण व्हीडी काढू म्हणजे पुन्हा एकदा अप्लाय लॉ कॉन्झर्वेशन ऑफ मेकॅनिकल एनर्जी. शॉर्टकट मध्ये एनर्जी म्हणतो. एनर्जी या ठिकाणी बघू. या ठिकाणी एनर्जी ॲट टोटल एनर्जी ॲट बी इज इक्वल टू टोटल एनर्जी ॲट डी पॉइंट. दोन एनर्जी पॉइंट मध्ये एनर्जी इक्वल असणार आहे. बघूया व्हॉट इज टोटल एनर्जी ॲट पॉइंट बी. कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. टोटल एनर्जी कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ॲट डी पॉइंट प्लस पोटेन्शियल एनर्जी ॲट डी पॉइंट. आता बघूया पार्टिकल कुठे आहे आता बी पॉइंटला आहे. त्याचा कायनेटिक एनर्जी किती असणार 1/2 mv² प्लस पोटेन्शियल एनर्जी किती असणार mgh. आता h कुठे असणार हा रेफरन्सच आहे. हा बॉटम पोझिशन आहे रेफरन्स पॉइंट आहे म्हणून इथं किती हाईट 0 असणार. ला इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ॲट पॉइंट डी किती असणार सेम 1/2 mvd² प्लस आता या ठिकाणी पोटेन्शियल एनर्जी किती असणार mg. आता मी जोडल्यामुळं हा बी ओ बी आर हा इकडे घेतला आर म्हणजे किती येणार हा mg आर येणार mg. मग नंतर जाऊया आपण या ठिकाणी 1/2 mvv² प्लस 0 इज इक्वल टू 1/2 mvd² प्लस mgr. Therefore 1/2 mvv² is equal to 1/2 mvd² plus mgr. m कॉमन काढतो m 1/2 mvv² is equal to m 1/2 vd² plus gr. m cancel 1/2 vd² is equal to 1/2 vd² plus rg किंवा gr आई म्हणा चालेल. therefore आपण कॅल्क्युलेट काय करायचंय vd 1/2 vb² minus rg is equal to 1/2 vd². therefore आता vb काय vb² म्हणजे √5rg आहे. तर यामध्ये सबस्टिट्यूट करूया म्हणजे 1/2 स्क्वेअर रूट ऑफ 5rg होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस rg इज इक्वल टू 1/2 vd². आता स्क्वेअर रूटचा स्क्वेअर म्हणजे काय 1/2 फक्त 5rg येणार का वर्गमूळ आपलं स्क्वेअर काढलेलं आहे मायनस rg इज इक्वल टू 1/2 vd². आता या ठिकाणी rg कॉमन काढणार 5/2 minus 1 is equal to 1/2 vd². आता rg हे क्लिअर करू 5/2 minus 1 हे तुम्हाला माहित आहे कसं क्लिअर करायचं 5/2 minus 1/2 2 तर 2 कंप्लीट केलं 5 minus 2 upon 2 is equal to 1/2 vd². आता या ठिकाणी 3/2 rg is equal to 1/2 vd². therefore a 2 get cancelled. therefore 3rg is equal to vd². therefore vd is equal to square root of 3rg. पुन्हा इथे तुम्ही या ठिकाणी vd मिनिमम is equal to square root of 3rg. बघा हा महत्त्वाचा फॉर्म्युला आलेला आहे. या ठिकाणी स्पीड किती असणार आहे वेलोसिटी ऑफ मेटॅलिक बॉल ॲट
D point is square root of 3RG. म्हणजे VC आपण VC मिनिमम तेच असणार. VC आणि VD आम्ही क्लिअर पोझिशनला आहे, दोन सेम असणार. VC इक्वल टू VD मिनिमम. म्हणजे VC मिनिमम किती असला पाहिजे, तेच असला पाहिजे. म्हणजे किती, स्क्वेअर रूट ऑफ 3RG. जे आपल्याला VA VB VC VD म्हणजे सर्व मिनिमम स्पीड काढलेला आहे. VA काढलेला आहे स्क्वेअर रूट ऑफ RG, VB काढलेला आहे स्क्वेअर रूट ऑफ 3RG, सॉरी 5RG, VD काढलेला आहे स्क्वेअर रूट ऑफ 3RG, VC काढलेला आहे स्क्वेअर रूट ऑफ 3RG काढलेला आहे. ओके, हे मिनिमम स्पीड काढले. मग आता बघूया, आता TA आणि TB. आता आपल्याला तर आपण अजून केलं होतं की बाबा TA तर टेन्शन काढू. आता टेन्शन आपण काढूया. टेन्शन ॲट पॉइंट B पहिलं बघू. टेन्शन ॲट पॉइंट B किती आहे, TB मायनस MG इज इक्वल टू MVB स्क्वेअर अपॉन R. TB इज इक्वल टू MVB स्क्वेअर अपॉन R प्लस MG. Therefore TB is equal to MVB square. VB square किती असला पाहिजे, स्क्वेअर रूट ऑफ 5RG स्क्वेअर अपॉन R प्लस MG. Therefore TB is equal to M5RG. स्क्वेअर रूट ऑफ 5RG चा स्क्वेअर घेतला आपण, त्याचा 5RG येतो. 5RG डिवाइडेड बाय R प्लस MG. आता यामध्ये R कॅन्सल झाला, म्हणजे TB is equal to हा काय ना M5G यासली तो 5mg plus mg 5mg plus mg. Therefore TB is equal to 6mg. TB is equal to 6mg. Therefore हा झाला टेन्शन ॲट पॉइंट B 6mg. आता आपण डिफरन्स घेऊ. डिफरन्स बिटवीन lowermost position of tension and uppermost position of tension. TB minus TA is equal to 6 mg minus 0 किती येणार, 6 mg. TB minus TA is equal to 6 mg. हे फॉर्म्युला म्हणजे काय, TA आपण 0च मानलं होतं. TB कॅल्क्युलेट केलं किती, 6 mg मायनस 0 म्हणजे 6 mg आला. टेन्शन बिटवीन पॉइंट B अँड A इज 6 mg. समजलं तुम्हाला? काही शंका? त्यानंतर आपण हे बघितलं. मग या ठिकाणी टेन्शन ॲट पॉइंट D बघणार आहोत. टेन्शन ॲट पॉइंट D. Tension at point D. TD is equal to T at D is equal to किती येणार या ठिकाणी, MVD square upon R. मग TD is equal to MVD square. VD किती आहे या ठिकाणी, VD 3RG square upon R. एवढं पुसतो, यामधला जर झाला असेल तर पुसून टाकतो. म्हणजे TD इज इक्वल टू M3RG अपॉन R. Therefore TD इज इक्वल टू R गेट कॅन्सल 3mg. जर मी असं दिलं असेल TD इक्वल टू 3mg, TC इज इक्वल टू तो पण 3mg चा आहे. म्हणजे आपण टेन्शन ॲट पॉइंट A B C D काढलेला आहे. TD दोघांचा 3mg आहे. C पॉइंट आणि D पॉइंट सेम आहे. B पॉइंट 6mg आहे. इथं T आपण 0 मानलं होतं मिनिमम स्पीड कॅल्क्युलेट करण्यासाठी. एवढंच. जर परीक्षेमध्ये विचारलेला असेल, ओके, derive the expression for किंवा show that TB minus TA equal to 6 mg, तर हे दोन इक्वेशन लिहायचे. ओके, आणि नंतर ना तो इक्वेशन लिहायचा, हा TB चा इक्वेशन
आणि यामध्ये सबस्टिट्यूट करायचा VB ची व्हॅल्यू आणि सॉल्व्ह करायचं. त्यानंतर हा जर TD कॅल्क्युलेट करा म्हणलं असेल हे 2 इक्वेशन लिहायचं, हा इक्वेशन लिहायचं, 3 लिहायचे, मग नंतर हे सॉल्व्ह करायचं. इथं मग VD इक्वल टू हे आपण थोडं स्क्वेअर रूट ऑफ 3R हे आपल्याला माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे. हे सबस्टिट्यूट केल्यानंतर आपण कॅल्क्युलेट करा. मग इथपर्यंत लिहायचं. जसं प्रश्न विचारेल त्याप्रमाणे तुम्हाला जातं. मग जर ते जर म्हणले की बाबा की शो दॅट VA टॉप मोस्ट पोझिशन VA इक्वल टू रूट RG म्हणजे खालचं डेरिव्हेशन, किंवा शो दॅट कॅल्क्युलेट VA अँड VB इन व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. कॅल्क्युलेटच्या ऐवजी डिटरमाइन म्हणतील. डिटरमाइन velocity at point A and B for minimum speeds in a vertical circular motion म्हणलं तर कालचं डेरिव्हेशन आहे. आजच्या ह्यामध्ये काय माहिती का, जे काही उरलं होतं उरलेलं काय माहिती का, VC आणि VD, ते म्हणजे एकदा VD काढलं तोच VC आहे. आणि नंतर ना काय टेन्शन ॲट पॉइंट B, C, D. आज आपण वेलॉसिटी ॲट पॉइंट D, velocity at point C, tension at point B minus A, tension at point D and tension at point C हे आपण बघितलेलं आहे. माहिती असेल किंवा तुम्हाला सर्व समजलेलं असतं. ओके, जर समजत नसेल पुन्हा हा व्हिडिओ बघत जावा म्हणजे तुम्हाला समजेल. ओके, आजच्या दिवसापुरतं एवढंच.